अमेरिकेत भारतीय तरुणीची हत्या झाली आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे तरुणीचा मृतदेह तिच्याच प्रियकराच्या अपार्टमेंटमध्ये सापडला। या घटनेनंतर प्रियकर भारतात पळून गेल्याची माहिती समोर आली आहे। नेमकं न्यू इयरच्या त्या रात्री काय घडलं? प्रियकरानं प्रियसीची हत्या केली का? या तरुणीचं नाव काय? ही अमेरिकेत काय करत होती आणि या प्रियकरासोबत ती कधीपासून होती? या प्रकरणात पोलीस तपास कुठपर्यंत आलाय? सर्व काही जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। अमेरिकेच्या मेरीलँडमध्ये एक भारतीय तरुणी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून बेपत्ता होती। त्यानंतर आता या तरुणीचा मृतदेह तिच्याच एक्स बॉयफ्रेंडच्या अपार्टमेंटमध्ये सापडलाय। हार्वर्ड काउंटी पोलिसांच्या माहितीनुसार 27 वर्षीय निकिता गोडिशा ही तिच्या एक्स बॉयफ्रेंड अर्जुन शर्मा याच्या कोलंबिया परिसरातील अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आली। निकिताच्या शरीरावर चाकूने वार केल्याच्या जखमा असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। या प्रकरणामध्ये पोलिसांनी अर्जुन शर्मा याच्या विरोधात फर्स्ट आणि सेकंड डिग्री हत्येचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्या विरोधामध्ये अटक वॉरंट देखील तिथल्या पोलिसांनी जारी केलेला आहे आणि त्याचा शोध सुरू केला आहे। पोलिसांनी सांगितलं की 2 जानेवारी रोजी अर्जुन शर्मानंच निकिता बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती। मात्र त्याच दिवशी तो अमेरिकेतून भारतात पळून गेल्याचा संशय पोलिसांना आहे। तपास अधिकाऱ्यांच्या मते 31 डिसेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास निकिताची हत्या करण्यात आली असावी। आता या प्रकरणामध्ये इंटरपोलच्या मदतीनं शोध सुरू आहे। आरोपीचा शोध घेण्यासाठी हार्वर्ड काउंटी पोलीस अमेरिकेच्या संघीय यंत्रणांसह आंतरराष्ट्रीय संस्थांशी समन्वय साधत आहेत। इंटरपोल मार्फत रेड नोटीस जारी करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे आणि भारतासह सुमारे 200 देशांमध्ये आरोपीची माहिती पाठवण्यात आली आहे। अमेरिका आणि भारतामध्ये प्रत्यार्पण करार आहे आणि हा प्रत्यार्पण करार असला तरीही ही प्रक्रिया जी आहे ती महिन्यांची असू शकते। आता या प्रकरणावर भारतानं देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे, ते देखील आपण जाणून घेऊया। भारतीय दूतावासानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर निवेदन जारी केलं आणि निकिताच्या कुटुंबाच्या संपर्कात असल्याचं आणि सर्व शक्य मदत देत असल्याचं सांगितलंय। दरम्यान हत्या झालेली ही तरुणी कोण होती आणि ती अमेरिकेत काय करत होती तेही जाणून घेऊया। निकिता ही आरोग्य सेवा क्षेत्रातील व्यावसायिक आणि डेटा विश्लेषण तज्ज्ञ होती। तिनं भारतामध्ये डॉक्टर ऑफ फार्मसीची पदवी घेतली होती आणि नंतर ती अमेरिकेत गेली आणि अमेरिकेमध्ये आरोग्य माहिती तंत्रज्ञानामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि पोलिसांच्या माहितीनुसार निकिता आणि अर्जुन यांचं ब्रेकअप झालं होतं, मात्र ते संपर्कात होते। आता हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झालेली आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे। मात्र ही घटना परदेशामध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित करते। तपासातून या प्रकरणामागचं सत्य कधी समोर येईल याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहेच, पण ज्यावेळी आपण परदेशात राहतो तेव्हा अधिक सावधगिरी बाळगणं किती गरजेचं आहे हे या घटनेनं पुन्हा आठवण करून दिलं। असो, परदेशात भारतीय खरंच सुरक्षित आहेत का आणि परदेशात भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी सरकार खरंच सिरियस आहे का? तुम्हाला याबाबत काय वाटतं? तुमचं मत काय हे कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील एका नव्या ग्लोबल अपडेटसह। नमस्कार।